नमस्कार भावा बहिणींना. आज जरा बरं वाटायला लागलं का आज बघा लागली कामाला केल्याशिवाय भाग नाही. मग म्हणलं आता हो का कांदा चिरायला लागले. इकडं कांदा पालं काढून ठेवलाय. ह्यात हो का पालं काढते. ह्यात कांदा आहे. पाट घेतलाय तिकडं ह्याच्या खाली ताट घेतलंय हो का कांदा चिरायला. म्हणलं कांदा हे चिरावा आता. लसूण फोडून पाकडून उन्हाला लावलाय. कांदा चिरायचा तसं मसाला नीट करायचं तसं भाजायला जायचं. मसाला भाजायचं कांदा भाजायचं लिव टाकायचं तसं लसणाचं पालं काढायचं. पुन्हा मग कांदा बिंदा भाजून झाला का मिरच्या भाजायच्या आणि काढून आणायचं. का हां बाय पाळायचं म्हणतात आता बघा. रात्री निम्या रात्रीपर्यंत 11 वाजूस तर पाय दाबते त्यांचं तरी बी बास म्हणत नाही. तर पुरी ठुरीसनी तसली कामं लावायची असते ती. पण बिनबिन कामे असल्यावर रावलेलं ठीक आहे की. पण मी आता काम करते ना. हां माझ्या शेवट आहे का कोण मला तर शिव्या दिल्याशिवाय राहू नका. सकाळचं आंघोळ केल्या चपात्या घरात करते तर कालवा करायला लागलं. पुन्हा तसल्या वाऱ्यात चूल पेटना तर पिटवून बाहेर केलं. मग इलाज नाही या. माझी बी आई असती तर मला म्हणली असती का असे असू दे गॅस जाऊ दे पैसे म्हणली असती. कर कुठं धुरात यारजाऱ्यानं उन्हात जाती या. असं म्हणतात बघा आईच्या माघारी कोण नाही आणि आईच्या माघारी कोण नाही. असं म्हणलं का आपोआप ती काय म्हणते ती ब्लॅकमेल केल्यासारखं करते. तर आणि आपोआप मी जाऊन पुन्हा पाहायची होती या. जाऊ दे थोडं ही सारखंच आईचं ध्यान काढतात. आणि ह्यांचं जर काय अर्जंट काम असेल का आईचा मोहर मुद्दा आणून ठेवतात. बाकी काय त्यांना बोलायचेच नाही. जायचं गेलं तर पोरगी शाळेत सोडायला पिंडीचं पोतं घेऊन आल्यात कांदा घेऊन आल्यात कुटीला टायर बदलून आल्यात. मग काय टोचून येईल असं किती पैसे जात होतं यांचं. पैसे वाचवायचं आणि म्हणून पुन्हा अजून काय म्हणायचं तुझ्यासारखा मी निमताळा नाही. मी बिना दवाखान्यात जाता अंगावर दुखणं काढतो. अंगावर दुखणं काढून का करायचंय. लोळत बसता येळभर. आम्ही दवाखान्यात ना आलं का हाय ही घरातलं आमची कामं चालूच होती ती. म्हणताय निमताळं नाही. यांच्या इतकं तर निमताळं कोण नाही या. आपला आराम भेटतो दवाखान्यात गेलो नाही म्हणायचं दुखतंय म्हणायचं आराम भेटतंय म्हणून दवाखान्यात जात नाही ती. आपल्याला सोसत नाही ना पाडदेशी जायचं दवाखान्यात टुचून यायचं. इथे टुचून आलेल्या दिवशी तेवढी कणकण दुसऱ्या दिवशी लगेच बरं होतं या. मला तर इंजेक्शन घेतला ना 1 ते पाऊण तासात मला फरक पडतो बघा. अर्ध्या पाऊण तासात मला फरक पडतो इंजेक्शन घेतलं का. त्यामुळं मी आपल्याला सोसत बी नाही दुखणं लय आलं का उठू वाटत नाही काय नाही पाय गळाट त्यात तोंडावा आपोआपच 12 वाजतात या. आणि बरं वाटायला लागलं का काय नाही. मग आता तसं बरं वाटतंय पण आता गोळ्या आहेत त्या अजून 2 दिवसाच्या खायच्यात खाणं भागायती. कारण पुन्हा जर दुखायला लागलं तर पुन्हा बी अजून 12 वाजायच्या. पैशाचं पैसे जायचं. काल पैसे किती झालं सांगते की. काल पैसे गेलं रक्त चेक करायला 300 रुपये घेतलं. पुन्हा सोनोग्राफीला 1000 रुपये घेतलं. आणि गोळ्या औषधाला 300 रुपये म्हणजे 1600 रुपये काल गेलं. आणि त्या दिवशी गेल्यावर त्या दिवशी किती गेलं होय तपासणी फी 150 रुपये घेतली आहे ना ग आधी. आणि पुन्हा गोळ्या औषधाचं 300च गेलं असेल. 400 रुपये गेलं त्या दिवशी बी. 400-500 रुपये गेलंच असतील त्या दिवशी बी. असं करून 2000 तर बघा 2000 रुपये गेलं. मस्त म्हणतंय गेलं पण आता दुखायला लागल्यावर तर काय करणार आहे मी तरी सोसना झाल्यावरनं. जाऊ द्या मरू द्या मनातली शंका तर निघली. सोनोग्राफी केली ती उगं पोटात दुखायला लागलं का नाही ती टेन्शन यायचं. कुठं तर काही तर झालं असेल का पोटात कुठं तर काय झालं असेल का पुन्हा मुतखडा झाला असेल का सारखं डोक्यात खेळायचं. पेक्षा शंका बी निघली. आणि डॉक्टरनं ती पहिल्या गोळ्या दिल्या त्या ती म्हणले 1 दिवसाच्या राहिल्या त्या म्हणल्या म्या तर ती खाऊ नका. नव्या गोळ्या बी बदलून दिल्या. आणि त्या गोळ्याचा चांगला सोनोग्राफीत काय आहे काय नाही कळल्याशिवाय तर गोळ्या व्यवस्थित डॉक्टर कशी देणार. मग ती म्हणली 2 दिवस बघा आणि पुन्हा सोनोग्राफी करा. ती एक बरं झालं जाऊ द्या पैसे गेलं तर आपलं शरीर बरं आहे तर सगळं बरं आहे. आपण एका जाग्यावर बसलं का कोण कुणाला इचरत नाही या. आतला आपला हातपाय चालते का नाही तर आय बाय ताय सगळी म्हणते ती. आणि म्हाताऱ्या माणसाचं बी तसंच आहे की बघा तुम्ही. एका जाग्यावर म्हातारा माणूस बसलं का त्याला इचरत सुद्धा राहते. त्यानंच खोकत ठसकत म्हणायचं चाकर पाणी दे तवा मग हे नेऊन द्यायचे. ध्यान सुद्धा होत नाही तरण्या लोकांचं पुन्हा त्या म्हाताऱ्या माणसांचं. असं असतं या. जोपर्यंत आपला हातपाय चालतात तोपर्यंत ती म्हणते ती का नाही खिशात हाय मनी ते म्हण
तसंच असतं या, जवळ आपलं कष्ट आहे तवर सगळे आपल्याला लभूत असते ती माणसं. सगळ्यांचंच आहे. स्वतःला काम पडलं का दुसऱ्यावर ताव काढते ती, हाय का नाही? ही चिमण्या एक गावात आणते त्या बघ. कुठे आहे ए आणू? ही चिमणी हानो घरात आहे आली हॉलमध्ये. तो गावात आणलं ते तो तिथं हाय. आज कर. ओ गेली 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 उडून गेली. जावा जावा. काय करते? हा मुंगळं पकडताय वे? बर करा. आपण उसळ करू मग त्याच्या. मुंगळं पकडा तुम्ही पाटी परत पितळी भरून, मग त्याची उसळ करून संध्याकाळी देते काय? बघा इथं वर हायत का कट्यावर, नाही तर तिकडे हायत बघा बाजरीत. काय मी लेकर करते ती म्हणते आता मुंगळं पकडायच्या ते, मुंगळं पकडायचं ते आणि तुला सांगती आणि हाय काढ बरं काढ अशी म्हणतीये. झोपले तर आता जेवण केलं. जेवण तर काय केलंय, परतलेला भात तेवढा खाल्लाय, कोरभर बी चपाती खाल्ली नाही आणि खाऊ वाटत नाही मला काय. टुचून यायचं उगाच अंगाव काढायचं, हिथं म्हणायचं पाय चोळण, हिथं म्हणायचं हात चोळण, डोकं चोळण. असं डोकं हात पाय चोळून कुठं दुखणं राहतं का? सारं कळतंय पण वळत नाही. पैसा अशांले वाचायच्या त्या. पण कसं आहे माहित आहे का नाही, दुखणं निघतं अंगावर काढायला गेलं तर, पण 8 दिवस त्या दुखण्यातच लोळावं लागतं. आणि एकदा टोचून आलं ना 2 दिवसात माणूस मोकळं होतं या. हे कळत नाही त्यांनाच नाही. आणि मी अंगावर काढतो, मी अंगावर काढतो. पहिलं आमच्या आत्या बी अशाच करायच्या बघा. काय पैसा पाणी गेले का सगळं घेऊन त्या तरी. मी म्हणते कुठं कुणाला साठवून ठेवायचं आहे, आपलं हाय तवर जीवन करायचं, खायचं, हे करायचं. कोण लेकरा बाळासनी साठवून ठेवाय मस्त त्यांचं त्यांना त्यांच्या पाया उभा झाली म्हणजे का त्यांना साठवून ठेवायचा या? कुणाला साठवायचं आहे तर लेकरांसाठी साठवायचा या. काय कोण लेकरं बी कुणाची नसते ती, काय नसते. हे 10 लेकरू चांगलं असतंय बघा, आईबापाचं कष्ट जाणणार. सगळीच लेकरं चांगली निघतेली असं माहिती आहे का आपल्याला? मस्त आपण चांगलं संस्कार केलं काय केलं तरी पुढचं कुणाला गावलंय का? म्हणून आपलं शरीर सांभाळून करून काय असेल ते करायचं. तसलं नाही ह्यानं पैसे मागं शिलकी पाडायचं नाही तर का. काम पुन्हा अजून काय तर करायला जायला, कुठं तर उकरायचं जाऊन, कुठली तर दगडं याचायची, कुठं तर JCB लावायचं, कुठं तर ट्रॅक्टर लावायचं. ह्याला पैसे लागतात त्यांना. गुटल्याला बघा की आमच्या डोळ्याला कसलं झालंय. गुटल्या इकडे बघू तुझा डोळा, ठेव तिथं इकडे. डोळा दाखव तुझा मला. डोळा पापणीला मोहरच ही झालंय या. खाली बस. हे बघा हे डोळा कसा झालाय. सकाळी उठली झोपेत ना म्हणती मम्मी मला दिसच नाही ग, काय झालंय बघ माझ्या डोळ्याला. किती वयसच थोडा डोळा उघडा राहतो ना, पूर्ण झाकलाय डोळा. गोळ्या औषधं आहेत त्याची खाती या. तिला रांजणवाडी उठली त्याच डोळ्याला आता. त्याच डोळ्यावर त्या शाळेतल्या एका पूर्ण काठी हाणली होती आणि पुन्हा ती सूज उतरते का नाही तोपर्यंत तर रांजणवाडी उठली. काय तर बघा लेकरांच्या मागं लागतंय पण होते. दुखणं भाणं जर लागलं ना ते व्हायरलच आहे म्हणते. ती आषाढी वारी माघारी फिरली का काय नाही काय लागतंय. बापूजन दिदीचं झाले बघा सर्दी आता. आता कोण मोना गुडा आणि आणू राहिले त्या म्हणजे ती म्हणून काय पण ते खुतच व्हायरल आहे म्हटलं सगळे एकाला झालं का सगळ्यांनाच होती सर्दी.
तर चला, चालू आहे माझा कांदा सोला एका हाताने सोलत सोलत बघा व्यास कांदा 2-4 कांदा सोलून टाकलेलं नाही त्यात. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.